100 होते पण अनितीच्या मार्गाने चालणार होते, 100 होते क्रूर होते, 100 होते बेईमानी करणारे होते, 100 होते पण अधर्मी होते. अरे 5च होते पण धर्माने चालणारे होते, 5च होते पण नीतीने चालणारे होते. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपली नीतिमत्ता साफ ठेवा, विश्वास ठेवा की देव तुम्हाला काटाही मोडू देणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा तुमची. 100 होते कौरव, सगळे मेले, एकच शिल्लक राहिला, त्याचं नाव आहे दुर्योधन. दुर्योधन आपल्या मृत्यूचा क्षण मोजतो आहे. भीमाने गदा घातली मांडीवरती, रक्त सांडतंय, एक एक क्षण मोजत होता रक्ताचं. आणि एक वाक्य सांगतो, बोया पेड़ बबुल का तो आम कहां से खाओगे. जसं तुम्ही कराल का नाही ते भरावंच लागतं महाराज, त्याला ते पर्याय नसतो. तिथं काय म्हणतात त्याला, वशिला चालत नाही. आणि आता सगळं ऑनलाईन आहे ना. पूर्वीच्या काळात तरी यमधर्माला लिहावं लागत होतं की कथा सुटल्यानंतर कोण दुसऱ्याची चप्पल लिहिली, आमक्या आमक्याने हाणली चप्पल, त्याला लिहावं लागत होतं की आमक्या आमक्या माणसाने भागवताहून जाताना चप्पल दुसऱ्याची पायात घालून घेऊन गेला. आता तसं नाही, पायात चप्पल घातलं की ऑटोमॅटिक तिथं टायपिंग होतं कॅम्प्युटरला, ऑनलाईन आहे ना सगळं. कळलं ना. तुम्ही इथं बसलात काय करतात हे त्याला लिहावं लागत नाही, आता टायपिंग करावं लागत नाही, ऑनलाईन सगळं आहे. त्याला इथं तिथं बसल्या बसल्या सगळं दिसतं. आणि कर्माचा सिद्धांत आहे, तुम्ही जे बी कराल ते ते तुमच्या पुढे येणार म्हणजे येणार. एक आयुष्यभर फक्त पांडवांना मारण्याचाच प्रयत्न केले. ऐका ना, आदमी सुख पाने के लिए अपने वस्त्र बदलता है, अपना घर बदलता है, अपनी चॉइस बदलता है, लेकिन अपना स्वभाव नहीं बदलता, इसलिए वो दुखी हो जाता है. काय बदललं पाहिजे? अरे वागणं बदललं पाहिजे ना. तुम्ही देवाच्या पुढे उभं राहून देवाला काय मागता यापेक्षा देवाच्या पाठीमागं असताना तुम्ही कसं वागता हे महत्वाचं आहे. वाक्य कटू आहे पण सत्य आहे. त्याच्या पुढे उभं राहून लोक तर काय हो, लोकांचं सोडा महाराज, समोरून निघाले ना. मुळात तर तुम्हाला सांगतो, आपल्या धर्मातल्या, हिंदू धर्मातल्या लोकांना धर्मासाठी देवासाठी वेळ नाहीये महाराज. जाऊ द्या, मी बोलणार आहे पण नंतर बोलतो 2-3 दिवसांनी अजून. म्हणजे लोकांची धारणा काय बघा ना तुम्ही. एखादा माणूस विडी ओढणारा असतो, तो विडी ओढत ओढत येतो, मंदिरापर्यंत येतो, समोर मंदिर दिसलं की मंदिराच्या समोर येतो, विडी मागं लपवतो आणि एका हाताने देवाला नमस्कार करतो. म्हणजे त्याची भावना आहे की मागची विडी देवाला दिसत नाही. काय वागण्याची पद्धत आहे ना. अरे दान धर्म करताना अन्नदान केलेलं, पंगत घातलेलं, त्याला माहिती आहे हे देवाला दिसतं. पण त्याच्या अगोदर किती लोकांच्या मुंड्या मोडल्या, किती लोकांना धोका दिला, किती लोकांना त्रास दिला, कोणाकोणाच्या अंतकरणाची तळतळाट घेऊन कमवलं, हे देवाला दिसत नाही का? दिसतं. जाऊ द्या, आपला विचार चालला होता. तुम्ही केलेलं सगळं त्याला कळतं. आयुष्यभर पांडवांना त्रास देण्याचं काम केलं, आता मरणाचा एक एक क्षण मोजतोय. तेवढ्यामध्ये अश्वत्थामा आला. अश्वत्थामाला त्याने सांगितलं, मित्रवर आम्ही 100 होतो, 100. आता याच्यातून एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. म्हणजे याच्यातून एक गोष्ट घेण्यासारखी अशी आहे की तुम्ही कितीही श्रीमंत असाल, कितीही मेजॉरिटी असेल आणि कितीही सत्ता तुमच्या हातात असेल आणि तुम्ही कितीही असाल, पण तुमचं जर अधर्मानं वागणं असेल, अनितीच्या मार्गाने असेल, तर एक दिवस निश्चित नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र ध्यानात ठेवा. भगवान के घर देर आहे लेकिन अंधेर नाहीये. वेळ लागतो, वेळ लागतो. चांगल्या माणसाला त्रास होतोच, पण शेवटी विजय नेहमी सत्याचाच होत असतो. त्याला वेळ, त्याला त्रास होतो, त्याला खूप सहन करावं लागतं. 100 होते पण मेले, पांडव 5 होते पण जिवंत राहिले. अश्वत्थामा आला,
मित्रा, आमचे शत्रू 5 होते पण एकालाही मारू शकलो नाही. शेवटचं मरायच्या वेळेला काय नीच वृत्ती असेल बघा ना. काही लोकांची वृत्ती अशी आहे, आपलं भलं नाही झालं तरी चालेल पण शेजाऱ्याचं भलं कधीच होऊ द्यायचं नाही. माझं वाक्य ध्यानात घ्या. आपलं चांगलं नाही झालं तरी चालेल पण शेजाऱ्याचं चांगलं होऊ द्यायचं नाही. याच्यापेक्षा अजून नीच वृत्ती सांगू का तुम्हाला? अरे आपलं वाटोळं झालं तरी चालेल पण शेजाऱ्याचं आपलं झालं तरी चालेल पण त्याचंही करायचं. लक्षात येतंय? आपली नुकसान करून का होईना पण त्याचं वाटोळं करायचंय. एवढी नीच वृत्ती लोकांची. मरतय आता 2 मिनिटांमध्ये, त्याचा प्राण निघून जाणार आहे. पण अशा अवस्थेत ते अश्वत्थामाला काय म्हणतं माहितीये का? मित्रा, 100 होतो रे, एकही जिवंत राहिले नाही. पण आमचे शत्रू 5 होते पण 5च्या 5 जिवंत, एकालाही मारू शकलो नाही. एक काम कर, त्या 5 पैकी एक तरी मार म्हणजे मी सुखाने मरल. बघा काय खालच्या थराचे विचार आहे. अश्वत्थामा म्हणला ठीक आहे मारतो. तलवार घेतली, रात्रीच्या वेळेला शिबिरामध्ये शिरला. पण इकडचा प्रसंग खूप गोड आहे, ऐका ना दादा. मध्यरात्र आहे, अर्जुना रात्री 12 वाजता जाग आली. लोक म्हणतात देव आमच्याकडे लक्ष देत नाही, आमचा सांभाळ करीत नाही, देव म्हणजे सगळं थोतांड आहे, हे भजन पूजन म्हणजे सगळं टाइमपास आहे. मध्यरात्र आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये अर्जुनाला जाग आली आणि अर्जुनाने समोर बघितलं तर त्या शामियाने असायचे ना युद्धामध्ये झोपायला, त्या शामियानेच्या दरवाजावरती कोणीतरी हातामध्ये काटे घेऊन चोपदारकी करीत होतं. काटे घेऊन कोणीतरी रक्षण करीत होतं. बघितलं अर्जुनाने, लक्षात आलं. आणि अर्जुन म्हणाला कन्हैया कन्हैया. क्या अर्जुन आपको नींद नहीं आती? कन्हैया बोले मेरी छोड़ा अर्जुन, तुमको नींद नहीं आती क्या? अर्जुन ने कह दिया कन्हैया हमारे जीवन की बागडोर आपके चरणों में हमने सौंप दी, हमें क्या चिंता है. जाको राखे साइया मारी सके ना कोय, बालन बाका कर सके जो जग बैरी होय. हमें क्या चिंता है? अरे आम्हाला काय चिंता आहे का? आमचा परमात्मा समर्थ आहे ना सांभाळ करणारा आमचा. परमात्म्याने सांगितलं लेकिन तुमको यहाँ पर सोना नहीं चाहिए आज. उठवलं, त्या सगळ्या पांडवांना बाजूला घेऊन गेले. अश्वत्थामा तलवार घेऊन शिरला. महाराज भेटेल त्याची कत्तल करीत मारत मारत निघाला. मारले आणि शेवटी दुर्योधनाजवळ येऊन सांगितलं की दुर्योधना, अरे 5 पांडव काय, अख्खं पांडवकुळ संपून आलोय मी. तो म्हणला अब मेरे कलेजे को ठंडक मिलेगी. काय नीच वृत्ती आहे दादा. राक्षस आजही आहेत, फक्त फरक एवढा आहे की त्यांनी माणसाचं रूप धारण केले. अरे ज्या लोकांना रोज रोज टीव्हीवर बातम्या येतात, रोज रोज पेपरला येतं, ज्या नालायक लोकांना 4 वर्षाची मुलगी कळत नाही, 6 वर्षाची मुलगी कळत नाही, त्याच्यापेक्षा अजून राक्षस दुसरे कोणते दाखवायचे बोला ना. अरे हेच खरे राक्षस आहेत, याच्यापेक्षा दुसरं कोण राक्षस आहे? अरे ज्या लेकरांना काही कळत नाही अशा लेकरावर अत्याचार करता, तुमच्यापेक्षा राक्षस दुसरे कोण जगात असणार आहे मला सांग. आणि म्हणून दिसायला जरी माणसं असले पण वागणं जर खालच्या थराचं असेल तर मी म्हणतो ते राक्षस आहेत खऱ्या अर्थाने. दुर्योधन म्हणतो बरं झालं मारले, एक काही का होईना पण पुन्हा लक्षात आलं की पांडव मेले नाही, द्रौपदीचे 5 मुलं मारले त्याने. आणि मग दुर्योधन म्हणाला राम 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 अश्वत्थामा, आता तुझं काही खरं नाही. तुला मी पांडवांना मारायला सांगितलं होतं, तू द्रौपदीच्या 5 मुलांना मारलंस. सूर्य उदय झाला, रक्ताचा पाठ वाहत होता, द्रौपदी रडत होती, माझ्या मुलांनी काय केलं, का मारलं पापी अश्वत्थामाने. अर्जुन पळत पळत गेला, त्याला धरलं, आणलं, उभं केलं सगळ्यांच्या समोर. हजारो लाखो नरनारी गोळा झाल्या होत्या, म्हणत होत्या पापी अश्वत्थाम्याने का मारले लहान मुलांना. मग त्याला शिक्षा द्यायचं ठरवलं, काय करावं काय करावं. त्याच्या डोक्यातला श्रीमंत जो मणी होता एक, तो मणी काढून घेतला. मी कमी करतो थोडा नोडा.
धक्के देऊन बाहेर काढून दिलं. पण काय असतं, काही काही माणसाचा स्वभाव असतो. सगळ्यात मोठा जीवनातला दुर्गुण तुम्हाला सांगू का, माणसाच्या मनात असलेली ईर्ष्या. 2 एकर गेलं तरी चालेल पण तुझी वाट लावील, याला म्हणायचं ईर्ष्या. अश्वत्थाम्याच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. तो म्हणाला, माझा अपमान करून सभेतून बाहेर काढून दिलं काय, मी आता पांडवाच्या कुळात दिवा लावणारे कोणी शिल्लक ठेवणार नाही, असा विचार केला. आश्रमात बसल्या बसल्या त्याने ब्रह्मास्त्र सोडलं. कुणावरती? उत्तरेच्या गर्भावरती, की जे अभिमन्यूचा मुलगा आहे, ते गर्भात आहे, 9 महिने पूर्ण होत आहेत. गर्भावरती त्याने ब्रह्मास्त्र सोडलं. ते ब्रह्मास्त्र येताना उत्तरेने बघितलं. ज्या वेळेला सगळं जग आपल्याला सोडून देतं ना, त्यावेळेला फक्त त्या एकट्याचा सहारा राहतो. फक्त दुसरं कोणीच नसतं जगात. कोण होतं सहारा? फक्त तो एकटा होतो. परिस्थिती प्रतिकूल आली की जग तुमच्यापासून लांब जाणार. जगाचा नियम आहे, जब पास तुम्हारे पैसे तो सब पूछते हे कैसे. बरं आहे का दादा? हो पाटील, बरं आहे का? चांगलं चाललंय का? पण कुठपर्यंत? जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत. पैसा संपू द्या, तुमची परिस्थिती प्रतिकूल होऊ द्या. ज्या लोक तुमच्याशिवाय जगत नव्हती ती लोकही म्हणतात आता याच्यापाशी काही राहिले नाही, चला. पण जेव्हा सगळं जग सोडतं ना, एक वाक्य बोलतो बघा तुम्ही, जिसको दुनिया ठुकराती है उसे मेरा कन्हैया अपनाते याद रखना. सगळं जग ज्याला सोडून देतं ना, त्याला माझा परमात्मा जवळ धरतो. चलो आओ मैं हूं तुम्हारे लिए, बस. ती आहे, गर्भवती आहे, पण उत्तरात येते आहे कन्हैयाकडे. पाहि पाहिल महायोगिन देव जगत्पते नान्यम तद्भयं पश्य यत्र मृत्युर परस्परम. हे कन्हैया, हे भगवान, हे ईश्वर, भले ही ब्रह्मास्त्र मुझे जला करके राख कर दे, लेकिन मेरे गर्भस्थ शिशु की रक्षा करो कन्हैया, मेरे गर्भस्थ शिशु की रक्षा करो. कन्हैया डबडबल्या डोळ्याने उत्तरा विनंती करते. कन्हैया म्हणतात, उत्तरा चिंता मत करना बेटी, मैं हूं ना, विश्वास रखो मैं हूं. कन्हैयाने अंगठा एवढं रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला आणि गदा फिरवली. भागवत सांगतं गदा फिरवली, पण ही एवढ्या वेगाने फिरवली की सुदर्शन चक्राच्या वेगाने गदा फिरवली. पण जेव्हा कन्हैयाने गर्भात प्रवेश केला त्यावेळेला त्या गर्भातल्या बाळाने जगात पहिल्यांदा सगळ्यात जन्मानंतर घेतला पण पहिलं परमात्म्याचं दर्शन घेतलं. काय भाग्यवान असेल ना ते बाळ, की जन्मानंतर पहिलं देवाचं दर्शन झालं त्याला गर्भात. कन्हैया विचारतात, बेटी तुमको कोई तकलीफ तो नहीं है ना, काही त्रास तो होत नाही ना. त्याने सांगितलं, कन्हैया जिसके रक्षक आप हो, हमें चिंता करने की क्या जरूरत है, आप कोई तकलीफ नहीं है मुझे. ब्रह्मास्त्रापासून रक्षण केलं हे सगळं बघत होती कुंती माता. पांडवांची